धर्माचा जणू मूर्तिमान पुतळा, धर्माचा जणू मूर्तिमान पुतळा, भासे जना भूवरी, भासे जना भुवरी, दीक्षा देऊ निजो जगतिया, दीक्षा देऊ निजो जगतिया, बद्धास हो उद्धरी, बद्धास हो उद्धरी, वाणीने वदता भागवती कथा, वाणीने वदता भागवती कथा, व्यासा प्रती भासला, व्यासा प्रती भासला, तो हा गुरु श्री जनार्दन असा, तो हा गुरु श्री जनार्दन असा, पाटांगणी शोभला. पाटांगणी शोभला. सद्गुरुनाथ महाराज की जय. हरे नमः. शृण्वतां स्वकथां कृष्ण पुण्यश्रवण कीर्तनः हृद्यं तस्थो ह्यभद्राणि विधुनोति सुहृत्सताम्. भगवान वेदव्यास वर्णन करून सांगू लागले आणि सूत शौनकादिकांचा संवाद चालू आहे. ज्याप्रमाणे सूत म्हणतात, हे शौनकादिका हो, भगवंताची कथा ही कशी आहे, तर ती सर्व प्रकारच्या पातकांना नष्ट करणारी आहे. जे भगवंताची कथा श्रवण करतात, भक्तियुक्त अंतःकरणाने श्रवण करतात, तच्छ्रद्धाना मुनयो ज्ञान वैराग्ययुक्तया. ज्ञान वैराग्य हे सहजच त्यातून प्राप्त होतं. भक्तीमधूनच ज्ञान आणि वैराग्यांची उत्पत्ती होते. आणि म्हणून खरा धर्म हा भगवंताची भक्ती हाच आहे. धर्म हा भगवंताची कुठल्याही प्रकारच्या इच्छेशिवाय केलेली भक्ती, कोणत्याही कामनिक केवळ काहीतरी प्राप्त व्हावं म्हणून केलेली भक्ती ही नीच दर्जाची आहे, कमी दर्जाची आहे. काहीतरी मिळावं, काहीतरी संपत्ती मिळावी, संतती व्हावी, लग्न व्हावं, काहीतरी परीक्षेत यश मिळावं, यासाठी जे जे आपण काही करतो हे सगळं नीच दर्जाचं आहे. खरी भक्ती तीच आहे की जी कोणत्याही प्रकारची इच्छा, कामनिकता, सांसारिक इच्छेशिवाय, कोणत्याही प्रकारच्या इच्छेशिवाय केलेली भक्ती ही श्रेष्ठ दर्जाची आहे. कामनिक म्हणजे इच्छा ठेवून केलेली भक्ती ही नीच दर्जाची. आणि म्हणून त्या ठिकाणी राजस भक्ती म्हटलंय त्याला. तामस भक्ती, राजस भक्ती आणि सात्विक भक्ती. तर सात्विक भक्ती ही सर्वश्रेष्ठ आहे, जी कोणत्याही प्रकारच्या इच्छेशिवाय. म्हणून त्यांनी असं म्हटलंय की अहेतुक्य प्रतिहता, जी हेतूशिवाय केलेली आणि अप्रतिहत म्हणजे अखंडित केलेली भक्ती. नाहीतर काहीतरी इच्छेसाठी करायचं आणि इच्छा पूर्ण झाली नाही की भक्ती सोडून द्यायची. ते म्हणतात असं नाही चालणार. अहो, देव हा काही व्यवहाराचा विषय नाही की देवा मी तुम्हाला एवढं दिलंय, आता मला हे दे. देव म्हणतो मी काही व्यापार नाही आहे. ती व्यापारी वृत्ती झाली. या ठिकाणी भक्ती हा व्यापार नाही आहे, तो अव्यापारेषु व्यापार आहे. या ठिकाणी हा व्यापार नाहीच आहे. तो आपण भक्ती देवाची अंतःकरणपूर्वक केली पाहिजे. ती करत असताना आपोआपच नार्थस्य धर्म एक अंतस्य. धर्म हा मुख्य असल्यामुळं काम आणि दैनंदिन जीवनातल्या इच्छा ह्या सर्व केवळ भक्तीतून प्रगट झाल्या पाहिजेत. ईश्वराप्रीत्यर्थ सगळं कर्म झालं पाहिजे. या ठिकाणी जीवनाचा उद्देश सांगत असताना त्यांनी म्हटलंय की जीवनाचा उद्देश केवळ खाणं पिणं आणि आराम करणं नाही आहे. जीवनाचा उद्देश काहीतरी प्राप्त करणं. आणि प्राप्त काय करायचं, तर ज्ञान प्राप्त करणं हा जीवनाचा उद्देश आहे. आणि त्यासाठी आपलं सगळं कार्य, आपले सगळे व्यवहार हे ज्ञानपर होणं आवश्यक आहे. भगवंताच्या ईश्वरपर सगळं होणं आवश्यक आहे. ईश्वराकारणी होणं आवश्यक आहे. आपल्याला पंचपक्वान्नाचं जेवण घ्यावंसं वाटतं, रोज चमचमीत खावंसं वाटतं, रोज काहीतरी नवीन पदार्थ करावासा वाटतो. देव म्हणतात खा ना, कोण नको म्हणाले तुम्हाला. तुम्ही रोज नवीन पदार्थ करा आणि रोज खा, रोज पक्वान्न शिजवा आणि रोज खा, पण निदान नैवेद्य तरी दाखवा.
निदान नैवेद्य दाखवा. नैवेद्य दाखवल्यानंतर काय खायचं तेवढं खा. सांगायचं तात्पर्य असं की देवासाठी अन्नसुद्धा देवासाठी शिजवलं पाहिजे, कार्यसुद्धा देवासाठी केलं पाहिजे. त्या ठिकाणी त्यांनी सर्व गोष्टी धर्मासाठी धर्मार्थ करायला सांगितलेल्या आहेत. आणि म्हणून हे जीवन विषयोपभोगासाठी नाही. व्यास महर्षी एका ठिकाणी सांगतात की लोके व्यवाया मिषमध्ये सेवा. भागवतामध्येच हा विषय एका ठिकाणी आलेला आहे की लोके व्यवाया मिषमध्ये सेवा नित्यास्तु जंतुर नाही तत्र चोदना. ते म्हणतात की सांसारिक लोकांना विषयाचा उपभोग घ्या असं म्हणण्याचं काही कारण नाही. अहो ती प्रवृत्तीच आहे. ज्याप्रमाणे पशु पक्षी यांना सांगावं लागत नाही की तुम्ही, पक्ष्यांना सांगावं लागत नाही की तुम्ही दाणे खा. आपण दाणे टाकले किंवा आपल्या हातून दाणे पडले की आपोआप पक्षी येतात आणि दाणे उचलून घेऊन जातात. तांदूळ गहू ज्वारी काय जे पडलं असेल ते उचलून घेऊन जातात. का बरं? तर ही प्रवृत्ती आहे. भूक लागलं म्हणजे खाणं ही प्रवृत्ती आहे. तेव्हा पशु असो पक्षी असो यांना ज्याप्रमाणे निद्रा भय मैथून ह्या प्रवृत्ती आहेत. यासाठी मुद्दाम ग्रंथ सांगायची गरज नाही, यासाठी कोणता ग्रंथ लिहायची गरज नाही. ते म्हणतात अहो पोटा पाण्यासाठी तर सगळेच जगतात, पोटा पाण्याचे व्यवहार तर सगळेच करतात, नाही तत्र चोदना. यासाठी कोणती प्रेरणा देण्याची गरज नाही. नित्यास्तु जंतुर, सगळे जंतू सगळे जे आहेत प्राणी, जन्माला आलेले पशु पक्षी प्राणी हे सगळे कीटक, अगदी मुंगीपासून ते ब्रह्मदेवापर्यंत आ ब्रह्मस्तंभापर्यंतम, अगदी मुंगीपासून ब्रह्मदेवापर्यंत सगळेच प्रवृत्तीकारक आहेत. सगळेच आपल्या नैसर्गिक प्रवृत्तीनुसार वागतात. आणि म्हणून त्यासाठी मुद्दाम ग्रंथ लिहायची गरज नाही, धर्म सांगायची गरज नाही. म्हणून ते म्हणतात की लोके व्यवाया मिषमध्ये सेवा नित्यास्तु जंतुर नाही तत्र चोदना. या ठिकाणी दैनंदिन जीवन आपण जगतो, आपण खातो पितो व्यवहार करतो, हे सगळे भोग भोगतो. यासाठी कोणत्याही गुरुची गरज नाही आहे. गुरुची गरज कशासाठी आहे? ज्ञानाची गरज कशासाठी आहे? धर्माची गरज कशासाठी आहे? ग्रंथलेखनाची गरज कशासाठी आहे? ते म्हणतात हे सगळे नाही तत्र चोदना. आणि मग केवळ एकाच गोष्टीसाठी आहे, ती म्हणजे आपल्याला धर्म हा त्यासाठी सांगावा लागतो की याच्या पलीकडे जाऊन काहीतरी केलं पाहिजे. नित्यास्तु जंतुर नाही तत्र चोदना. आणि यासाठी यज्ञ सांगितलाय, याग सांगितलाय. त्याचप्रमाणे विवाह कुटुंबभरण हे सांगितलंय. पण विवाह करावाच अशा प्रकारचा आदेश नाहीये. जर तुम्हाला ब्रह्मचर्य पाळणं होत नसेल तर विवाह करा असं त्यांनी म्हटलंय. यज्ञ याग हे अन्नदानासाठी सांगितले. काही ठिकाणी तुम्हाला खायची इच्छा आहे ते यज्ञ करा आणि मग खा. तुम्हाला जर ब्रह्मचर्य पाळणं होत नसेल तर विवाह करा. व्यवस्थितिस्तेषु विवाह यज्ञ असा शब्द स्पष्ट व्यास महर्षी वापरतात. व्यवस्थितिस्तेषु विवाह यज्ञ. विवाह आणि यज्ञ ही एक व्यवस्था आहे. ही फक्त समाज संतुलन राखण्यासाठी केलेली व्यवस्था आहे. म्हणून या ठिकाणी धर्म हे सांगतो की तुम्ही मुक्तीसाठी प्रयत्न करा, तुम्ही मोक्षासाठी प्रयत्न करा. आणि म्हणून हा धर्म आपणाला तत्वज्ञान समजून घेणं हा खरा धर्म आहे. आणि तत्वज्ञान उपनिषदामध्ये सांगितलं, तत्वज्ञान वेदात सांगितलंय, परंतु ते समजलं नाही म्हणून पुराणात सांगितलं. आणि म्हणून ते म्हणतात की उपनिषदात ज्याला ब्रह्म म्हणतात त्यालाच आपण परमात्मा म्हणतो आणि त्याला भगवान असा शब्द वापरतात. आणि म्हणून एका व्यक्तीला ज्याप्रमाणे विविध नाते असतात, इथे आपण काल आलेलो होतो, काल आपण हा विषय घेतला की एका व्यक्तीला जशा वेगवेगळ्या नात्याने आपण हाक मारतो परंतु व्यक्ती एकच आहे. त्याप्रमाणे ईश्वराला विविध नावाने बोलावलेलं आहे, विविध नावाने त्याला पुकारलेलं आहे, परंतु तो एकच आहे. मग ब्रह्म तेच आहे, भगवानही तोच आहे.
आणि परमात्माही तोच आहे. एकाच व्यक्तीला असलेल्या भिन्न नात्याप्रमाणे हे भगवंताचे वेगवेगळे नाव आहेत. आणि म्हणून असंभावना दोष निर्माण होऊ नये म्हणून त्यांनी सांगितलंय की जगाची निर्मिती ज्याच्याद्वारे झाली तो हा भगवान आहे. या ठिकाणी धर्मस्मनुष्ठितम पुसां विश्वक्सेनु कथासु या भगवंताच्या कथेमधून आपल्याला हा धर्म कळेल, हा धर्म आपल्याला समजेल. आणि वदंती तत्तत्वविदस्वम यज्ञानमद्वयम हे आपण काल बघितलं. आणि तत्सर्दधाना मुनयो ज्ञानवैराग्ययुक्तया, ज्ञान आणि वैराग्य हे आपोआपच या भक्तीतून प्राप्त होत असल्यामुळं श्रद्धेतून तत्श्रद्धाना, श्रद्धेने ऐकलं, श्रद्धेने श्रवण केलं म्हणजे त्यातून आपोआपच ज्ञान प्राप्त होतं, वैराग्य प्राप्त होतं, विरागता प्राप्त होते. आणि पश्यन्त्या आत्मनीच्या आत्मानं भक्त्याम श्रुतगृहीतया, श्रुतगृहीतया असा शब्द वापरलाय या ठिकाणी. श्रुतगृहीतया नुसतं ऐकायचं आणि सोडून द्यायचं नाही, तर ऐकायचं आणि लक्षात ठेवायचं, चिंतन करायचं. या ठिकाणी श्रवणानंतर चिंतनाचा विषय येतो. श्रवण, मनन, चिंतन, निधिध्यासन हे जे एक एक टप्पे आहेत, एक आपल्याला पायऱ्या दिसतात, त्या नुसत्या शाब्दिक नाही आहेत. आधी श्रवण करा, श्रवण केल्यानंतर आपोआपच त्याचं चिंतन आपण मनात करतो. आणि म्हणून श्रुत गृहीतया, धारण करा, जे ऐकलंय त्याचं धारण करा. आणि या धारण करण्यासाठी सुद्धा मनाची धारणा शक्ती वाढवावी लागते. योग मार्गामध्ये धारणा सांगितली आहे. आधी आसन जय, मग प्राणायाम हे करताना धारणा म्हणजे योग धारणा करताना सुद्धा ध्रुव म्हणजे धारण करणे. तेव्हा आपल्याला धारण करता आलं पाहिजे, ज्ञान धारण करता आलं पाहिजे. फुटकं भांडं असून उपयोगाचं नाही. फुटकं भांडं असेल तर त्यामधलं पाणी गळून जाईल, फुटकं भांडं असेल तर त्यातलं तीर्थ गळून जाईल. म्हणून ज्ञान सुद्धा फुटक्या म्हणजे विकारवश असणाऱ्या मनात ग्रहण करता येत नसतं. विकारवश असलेलं मन म्हणजे फुटकं भांडं आहे. हे फुटकं भांडं आपल्याला नीट करायचं, त्यासाठी ज्ञान साठवण्याची क्षमता त्यात निर्माण करायची आहे. म्हणून ते म्हणतात श्रुत गृहीतया. एकदा ऐकून जमणार नाही, पुन्हा 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 ऐकावं लागेल. एकदा ऐकून विसरून जाईल. आपली विस्मृतीची क्षमता फार आहे. स्मृतीची कमी आणि विस्मृतीची जास्त आहे. थोड्या वेळापूर्वी ऐकलेलं विसरून जातं. कथा लक्षात राहतात पण तत्व विसरून जातं. ही गंमत आहे. कथा सगळ्या लक्षात राहतात, गोष्टी सगळ्या लक्षात राहतात. आणि म्हणून पुराणामध्ये गोष्टी रूपाने सगळं सांगितलंय, कथारूपाने सगळं सांगितलंय. आपल्याला कथा लक्षात राहतात आणि तत्व विसरून जातं. ते म्हणतात की तत्व धारण करा. कथा विसरली तरी चालेल पण तत्व विसरता कामा नये. म्हणून ते म्हणतात की आपण श्रुतगृहीतया पश्यन्त्यात्मनीच्या आत्मानं, आपण आपल्याला ओळखलं पाहिजे. आपण आपलाच परिचय करून घेतला पाहिजे. आपण आपला परिचय, आपण सगळ्या जगाचा परिचय करून घेतो पण आपला स्वतःचा परिचय करून घेत नाही. नच गगनगामी परिचित. अहो आम्हाला माहीतच नाही म्हणले. गगनगामी आकाशामधल्या गरुडाची आमची कधी ओळखच झाली नाही. आम्ही काय पाहतो? आम्ही चिमण्या पाहतो, आम्ही पाखरं पाहतो, आम्ही लहान लहान पोपटं पाहतो, उडणाऱ्या साळुंक्या पाहतो, पण आम्हाला गरुड माहीत नाही बाबा. अहो जो कधी पाहिलाच नाही त्याचा परिचय कसा होईल? म्हणून या ठिकाणी ते म्हणतात की तुम्ही ज्ञानाच्या द्वारे हे पहा, आकलन करा, आधी स्वतःला समजून घ्या, मी कोण याचा विचार करा. म्हणून पश्यन्त्यात्मनी, आपण आपल्याला ओळखा, आपल्याला पहा. आणि आपल्याला पाहायचं असेल, समजा आपला चेहरा किंवा आपले डोळे आपल्याला बघायचे, आपल्या डोळ्यात बारीक एखादं कुसळ गेलंय ते आपल्याला बघायचे, तर आपल्याला आपल्या डोळ्यांनी बघण्यासाठी आरसा घ्यावा लागतो. आरसा कशासाठी हो म्हणले? आरसा हा तुम्हाला बघण्यासाठी आहे. ते दर्पण म्हणजे आरसा हा जसं तुमचं रूप दाखवतो त्याप्रमाणे आपल्याला आरशाप्रमाणे गुरुची गरज आहे. गुरु हा आरसा आहे, ज्ञान हा आरसा आहे. हा आरसा मात्र स्वच्छ पाहिजे.
ज्ञानरूपी आरशात आपलं प्रतिबिंब पडलं पाहिजे. ज्ञानरूपी आरशामध्ये हे आरसा जर स्वच्छ असेल तर प्रतिबिंब दिसेल. म्हणजे आपल्याला स्वतःपासून थोडं लांब व्हावं लागतं. आपल्याला आपला डोळा बघायचा असेल तर डोळ्यात स्वतःच्या डोळ्यामधलं डोळ्यांनी दिसणार नाही, म्हणून थोडं दूर धरावं लागतं. आणि म्हणून गुरु कसा पाहिजे, हा गुरु तुमचं जे रूप आहे ते तुम्हाला दाखवणारा पाहिजे. त्यासाठी थोडं तुमच्यापासून दूर गेलं पाहिजे, ज्याला आपण डिटॅचमेंट म्हणतो. डिटॅचड इन टू अटॅचमेंट, म्हणजे डिटॅचमेंट इन टू अटॅचमेंट आणि अटॅचमेंट इन टू डिटॅचमेंट. आपण स्वतःपासून थोडं डिटॅच व्हायला पाहिजे, थोडं दूरस्थ व्हायला पाहिजे. आपण दूरस्थ स्वतःपासून झालो की आपल्यातले दोष आपल्याला दिसू लागतात, आपलं रूप आपल्याला दिसू लागतं. पण कधी दिसू लागतं, आपण आपल्यापासून थोडं दूर व्हा. म्हणजे काय हो, आपण आपलाच विचार परस्थाच्या पद्धतीने करा. लोक, आपण जणू काही इतर लोक आहोत असं समजून आपला विचार करा. म्हणून आपण आपल्याला गृहीत धरून विचार करतो, म्हणून आपल्याला स्वतःचे दोष दिसत नाही. म्हणून आपण म्हणतो की लोकांच्या डोळ्यातलं कुसळ दिसतं पण स्वतःच्या डोळ्यातलं मुसळ दिसत नाही. का दिसत नाही मुसळ? तर स्वतःकडे कधी दूरस्थपणे आपण पाहतच नाही. आपण स्वतःकडे दूरदृष्टीने आणि दूर जाऊन कधी पाहत नाहीत. लोक पर या दृष्टीने आपल्याकडे पाहायला पाहिजे, परदृष्टीने. आणि ही परदृष्टी म्हणजे परमात्म दृष्टी आहे. ही परदृष्टी म्हणजे ज्ञानदृष्टी आहे. ज्ञानदृष्टीने तुम्ही जगाकडे पहा, ज्ञानदृष्टीने तुम्ही स्वतःकडे पहा, तुम्हाला तुमचं रूप दिसायला लागेल. ज्ञानदृष्टीने तुम्ही जगाकडे पहा, ज्ञानदृष्टीने तुम्ही स्वतःकडे पहा, तुम्हाला तुमचं रूप दिसायला लागेल. तुमची ओळख तुम्हाला व्हायला लागेल. पण आपल्याला ओळख होण्यासाठी ज्ञानदृष्टी आवश्यक आहे. म्हणून ते म्हणतात की पश्यन्त्यात्मनि चात्मानम. आपणच आपल्याला ओळखायला पाहिजे, दुसरे तुम्हाला ओळखणार नाहीत. आपली ओळख आपल्यालाच व्हायला पाहिजे, आपली ओळख आपणच करून घेतली पाहिजे. म्हणून भक्त्या श्रुतगृहीतया, त्यासाठी भक्तीने आधी श्रवण करा, भगवंताच्या कथा श्रवण करा, भगवंताच्या गाथा श्रवण करा. त्या श्रवण करून श्रुत आणि गृहीतया चिंतन करा, मनन करा, निधिध्यासन करा. मग हळूहळू तुमच्या मनामध्ये परिवर्तन होईल, तुमच्या मनामध्ये बदल होईल. जसा जसा हा बदल होईल, जसं जसं हे परिवर्तन होईल, तसं तसं तुमच्या अंतःकरणामध्ये शुद्ध अंतःकरण होऊन तुम्ही स्वच्छ दृष्टीने स्वतःकडे बघायला लागाल. त्यावेळेला स्वनुष्ठितस्य धर्मस्य संसिद्धिर हरितोषणम. आणि हीच खऱ्या अर्थानं धर्माची आचरणाची पद्धत आहे. ते म्हणतात आत आणि बाहेर. आपण स्वतः आत आणि बाहेर पाहायला शिका. तस्मादेकेन मनसा भगवान सात्वतापती श्रोतव्य कीर्तितव्यश्च ध्येय पूज्यश्च नित्यदा. याप्रमाणे आपण अंतरंगामध्ये, आपल्याच अंतरंगामध्ये आपल्या स्वतःचं पूजन करा. पूजित सेमी कवणाला, पूजित सेमी आपुल्याला, आपुल्यामध्ये विश्व पाहुनी, पूजित सेमी विश्वाला. मी कोणाचं पूजन करतोय? पूजित सेमी कवणाला, पूजित सेमी आपुल्याला. मी माझंच पूजन करतोय, आपलंच पूजन हो. आपुल्यामध्ये विश्व पाहुनी, पूजित सेमी विश्वाला. मी माझ्यातच ईश्वराला बघतो, माझ्यातच सर्वेश्वराला बघतो, माझ्यातच विश्वात्मक ईश्वराला बघतो. विश्वात्मक मी झालो म्हणजे माझ्यातच ईश्वर आला. मीच विश्वरूप झालो म्हणजे विश्वातच मी आहे आणि माझ्यातच ईश्वर आहे. याप्रमाणे आपणच आपल्यामध्ये आपला शोध घ्यायचा आहे. या ठिकाणी आपला शोध घेणे, स्वतःचाच शोध घेणे. संत तुकाराम महाराज यांना जेव्हा दुष्काळाचे चटके बसले, पहिली बायको निवर्तली, आई वडील वारले, गुरंढोरं सगळी गेली आणि लोकांनी घेतलेले पैसे लोक देईनात. अर्थात सगळं कर्ज बुडण्या, लोकांनी घेतलेले कर्जाऊ रकमा बुडण्याची पाळी आली. दुष्काळ पडला आणि गावातले लोक म्हणू लागले की अरे
कोपला पाटील गावचे हे लोक, आता कोण भीक घाली मज. लोकांनी तुकाराम महाराजांना गावातून हाकललं. अशा वेळेला लोक म्हणजे ओक असं ते म्हणतात. काय, लोकांचा संपर्क नको रे नको. पाटील कोपले आणि पाटलांनी मला गावाच्या बाहेर हाकललं. अशा वेळेला भंडाराच्या डोंगरावरती जाऊन संत तुकाराम महाराज एकात्मचिंतन करू लागले. बस आता शोधित विठ्ठला जाऊ, आता विठ्ठलाचा शोध घेऊ. विठ्ठलाचा शोध घ्यायचा तर काय मंदिरात जायचं होतं का? मंदिरात तर मूर्ती होतीच ना. परंपरेने त्यांच्या वाडवडिलांनी स्थापन केलेली विठ्ठलाची मूर्ती होती. ते देऊळ बांधायचं होतं त्यांना. त्यांच्या आयुष्यात एकच उद्देश होता की वाडवडिलांनी जी स्थापन केलेली विठ्ठलाची मूर्ती आहे त्याचं एकदा देऊळ बांधायचं. पण पडलेलं देऊळ बांधणं देखील झालं नाही. नंतर त्यांनी तो उपक्रम हाती घेतला. पण विठ्ठलाला शोधत जाण्यासाठी ते निघाले. मूर्तीला नाही, विठ्ठलाला. मूर्ती तर त्या ठिकाणी होतीच ना. मूर्तीचा शोध काय घ्यायचा? मूर्ती तिथेच आहे. मग शोधित विठ्ठला जाऊ आता म्हणजे काय? शोधित विठ्ठला जाऊ आता म्हणजे आपण आपलाच शोध घेऊ. आणि मग संत तुकाराम महाराज जे विठ्ठलाच्या शोधासाठी निघाले आणि त्यांना स्वतः हा विठ्ठल कुठं सापडला. भंडाराच्या डोंगरावर शांतपणाने एकात्मचिंतन करत राहिले. आणि या वेळेला पक्षी जे गाऊ लागले ते गाणं त्यांनी ऐकलं. मंडप, आकाश म्हणजे मंडप आहे. पृथ्वी आसन रमे तेथे मन क्रीडा करू. या ठिकाणी आकाशाचा मंडप आहे, पृथ्वीचं आसन आहे आणि पक्षी सुंदर अशा प्रकारचं गीत गातात. तेच विठ्ठलाचं स्वरूप आहे. त्यांच्या लक्षात आलं विठ्ठल म्हणजे वेगळा नाहीये. हा विठ्ठल शेवटी लोकांच्या मध्ये सापडला. विठ्ठल समाजात त्यांना सापडला आणि त्यांच्या लक्षात आलं की हा विठ्ठल म्हणजे कोण आहे, हा देव म्हणजे कोण आहे. तर या ठिकाणी जो आपल्या मुलाला आणि दासीच्या मुलाला सारखंच समजतो, जो सर्वत्र समभावाने वागतो, तोच खऱ्या अर्थाने देव आहे. हा देव म्हणजे कोण? हा देव म्हणजे तो आहे की जो दया करणे जे पुत्रासी, तेची दासा आणि दासी. तुका म्हणे सांगू किती, तोची भगवंताची मूर्ती. तेव्हा ईश्वराची मूर्ती म्हणजे काय याचा शोध त्यांना पुन्हा समाजातच लागला. समाजापासून दूर गेले आणि पुन्हा समाजातच देवाचा शोध त्यांना लागला. सांगायचं तात्पर्य असं की आपला शोध घेत घेत जेव्हा आपण जातो तेव्हा आपण पुन्हा आपल्यापाशीच येतो. आपल्यापासून सुरुवात करून पुन्हा आपल्यापाशीच यायचंय, याला म्हणतात आत्मशोध. हा जो आत्मशोध आहे तो सोपा नाहीये. हा आत्मशोध घेत असताना अनेकदा रखडावं लागतं, पडावं लागतं. आपल्याला अनेक वाईट विपरीत अनुभव यायला लागतात आणि हे सगळे अनुभव आत्मसात करावे लागतात. दुःख झेलावं लागतं आणि इतरांचं दुःख आपलं मानावं लागतं, इतरांचं सुखही आपलं मानावं लागतं. डोळ्यांनी पाहवत नाही अशा प्रकारचा हा आकांत त्यांनी पाहिला आणि परपिढे चित्त दुःखी होते अशा प्रकारची अवस्था त्यांनी प्रगट केली. तात्पर्य असं की आत्मशोध जेव्हा संत तुकाराम महाराज घेतात किंवा कोणतेही संत घेतात तेव्हा राधा रानडे हे फार मोठे अभ्यासक होऊन गेले. त्यांनी असं म्हटलंय की ही प्रत्येक संतांच्या जीवनामध्ये डार्क नाईट ऑफ द सोल. प्रत्येक संतांच्या जीवनामध्ये एक अंधारी रात्र येत असते, ही डार्क नाईट ऑफ द सोल. हा जो सोल म्हणजे जो आत्मा आहे, जो आत्मा आहे तो स्वयंप्रकाशी आहे, परंतु तो कधी कधी या सांसारिक व्यथे कथेने कदाचित अंधारून येतो, काळवंडून जातो, भोवंडून जातो आणि मग तरी सुद्धा निर्धाराने, धार्ष्ट्याने, धैर्य बाळगून तो जेव्हा याचा शोध घेतो तेव्हा त्याला जो शोध लागतो तो ईश्वराचा. या ठिकाणी लौकिक जीवनाला त्यागून आपल्याला अलौकिकाचा शोध घ्यायचा असतो. ज्ञाताच्या कुंपणावरून धीरत्व धरून उड्डाण करून चितघन चपला ही जाते, नाचत तेथे चकचकते अंधुका कृती तिस दिसते, त्या गाता ती निगूढ गीती, त्या गीताचे ध्वनी निगती, झपूर झागडे झपूर. ही झपूर झा अवस्था झाल्याशिवाय ही अवस्था म्हणजे ही समाधीची अवस्था आहे. ही झपूर झा अवस्था म्हणजे झपाटलेली अवस्था आहे. म्हणजे संत तुकारामांची असो झपाटलेली अवस्था
किंवा आणखी कोणत्याही संतांची असो, ही झपाटलेली अवस्था या डार्क नाईट ऑफ द सोल मधून त्याला बाहेर काढते. या डार्क नाईट मधून, काळोख्या रात्रीतून बाहेर काढते आणि नंतर मग भगवंताचा साक्षात्कार होतो. तो कुठे होतो? तो आतमध्येच होतो. यालाच आपण आत्मसाक्षात्कार म्हणतो. ही साक्षात्काराची अनुभूती ही प्रत्येक संताला येते आणि तिथून त्यांचं जीवन पालटतं. तिथून त्यांचं लौकिक जीवन पालटतं आणि अलौकिक जीवनाची पहाट होते. ही अलौकिक जीवनाची पहाट सगळ्या प्रकारच्या दुःखाला मावळवून टाकते आणि भगवंताच्या ज्ञानाचा प्रकाश सर्वत्र पसरतो. हा खऱ्या अर्थाने म्हणून ते म्हणतात की अशा पद्धतीचा हा धर्माचा आविष्कार ज्ञानाच्या रूपाने जेव्हा होतो, ऐकत श्रुत गृहीतया अंतः कुंभीर्द्विज श्रेष्ठा वर्णाश्रम विभागशः सुनुष्ठितस्य धर्मस्य संसिद्धिर हरितोषणम तस्मादेकेन मनसा भगवान सात्वतां प्रति श्रोतव्यः कीर्तव्यश्च ध्येयः पूज्यश्च नित्यदा. याप्रमाणे आपण स्वतःलाच जेव्हा शोध घेत जातो, आत्मशोध घेत जातो, पश्यन्त्यात्मनीच आत्मानं भक्त्या श्रुती गृहीतया, हा आत्मशोध. आणि म्हणून एका ठिकाणी भागवतामध्येच एक वर्णन आलेलं आहे की संत कशाला म्हणायचं, तर जे शोध घेतात त्यांना संत म्हणतात. आणि जे शोध घेतात, आत्मशोध घेतात, या ठिकाणी मृगयंती संत हा मृगयन हा शब्द इथे वापरला आहे. मृगयंती संत मृग म्हणजे जो मार्गाचा शोध घेतो त्याला मृग म्हणतात. मृगपासून मार्ग शब्द तयार झाला. मृगयंती संत जे मार्गाचा शोध घेतात, जे नव्या ज्ञानाचा शोध घेतात त्यांना संत म्हणतात. आणि संत अशा प्रकारचा शोध घेत असतात, ज्याला आपण भगवंताचा, ईश्वराचा, चैतन्य तत्वाचा, आत्मतत्वाचा हा शोध आपल्याच अंतःकरणामध्ये घ्यावा लागतो. पश्यन्ते आत्मनीच आत्मानम, हा बाहेर कुठे घ्यायचा नसतो, हा आतमध्येच घ्यायचा असतो. हा बाहेर शोध घेऊन उपयोग नाही. जसा मृग आहे, हरिण, हे फिरत 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 राहतं, त्याच्याच मृगनाभीशी कस्तुरी असता शोधुनी भ्रमता मेले रे. मृग नाभीजवळ कस्तुरी असते म्हणे. कस्तुरी ही मृगाच्या नाभीमध्ये असते आणि त्याला सुगंध येतो. मृगाला वाटतं सुगंध कुठून येतोय, म्हणून मृग जे फिरतो, इकडं फिर तिकडं फिर तिकडं फिर, सगळीकडे फिरतो. पण त्याच्या लक्षात येत नाही की मृग नाभीशी कस्तुरी असता, अरे आपल्याजवळच ही कस्तुरी आहे. हे या ठिकाणी त्याला कळत नाही. स्वतःजवळ असलेलं सुख त्याला कळत नाही, स्वतःजवळ असलेला आनंद त्याला कळत नाही, स्वतःजवळ असलेली ही कस्तुरीचा सुवास त्याला कळत नाही. आणि त्याला वाटतं बाहेरून कुठून तरी कस्तुरीचा वास येतोय काय की, तो फिरत राहतो. मृगनाभीशी कस्तुरी असता शोधुनी भ्रमता मेले रे. तो सगळीकडे फिरत राहतो, पाय दुखेपर्यंत फिरतो. अहो कसा बाहेर कसा शोध लागेल, ती त्याच्याच जवळ कस्तुरी आहे. पण हे त्याला कळत नाही. हे कळण्यासाठी गुरुची गरज आहे की अरे तुझे आहे तुझं पाशी, परी तू जागा चुकलास. हे सगळं ज्ञान तुझ्याजवळ आहे, हे सगळं तत्व तुझ्याजवळ आहे, हा सगळा आनंद तुझ्याजवळ आहे, हे सगळं सुख तुझ्याजवळ आहे, हे आत्मतत्व तुझ्याजवळ आहे. आणि तू मात्र शोधिशी मानवा राऊळी अंत, राऊळी मंदिरी. या ठिकाणी त्या गाण्यामध्ये याप्रमाणे म्हटले की तुम्ही सगळीकडे फिरता, मंदिरात फिरता, राऊळात फिरता, पण तुमच्याच जवळ तुमचा देव आहे हे तुम्हाला कळत नाही. त्यासाठी पश्यन्ते आत्मनीच आत्मानम हा शब्द फार महत्वाचा आहे. आपण आपला शोध घेतला पाहिजे आणि त्यासाठी भक्तीने श्रुतगृहीतया ऐकलं पाहिजे. प्रथम ऐकण्याची गरज आहे. म्हणून गुरु कान फुंकतात, गुरु कानामध्ये मंत्र देतात आणि हा मंत्र दिल्याबरोबर आपल्या अंतःकरणात प्रकाश पडला पाहिजे. कानातला मंत्र मनात गेला पाहिजे आणि मनातून तो दृष्टीमध्ये प्रगटला पाहिजे. म्हणून श्रवणी पेरले ते नयनी उगवले असं एका नाथ सांप्रदायिक साहित्यामध्ये म्हटलेलं आहे. त्याप्रमाणे आपल्या श्रवणी कानामध्ये जे पेरलंय, काय पेरलंय, कानामध्ये मंत्र पेरलाय, मंत्र. आणि मंत्र हा बीज असतं, मंत्रामध्ये बीज असतं. बीज म्हणजे उगवण्याची क्षमता असलेलं, म्हणून बीज मंत्र असं आपण म्हणतो. त्याला बीज आहे.
त्यातून उत्पत्ती होऊ शकते. अहो बीज आपल्याजवळ भरपूर आहे, अहो धान्याचे पोते भरलेत, पण जर सुपीक जमीन नसेल, योग्य पाणी दिलं नाही, योग्य हवा लागली नाही, तर बीज उगवेल का? नाही उगवणार. बीज भरपूर आहे. तसं नुसतं मंत्राचं बीज उपयोगाचं नाही, ते तुमच्या सुपीक जमिनीत पडलं पाहिजे. तिथून त्याला योग्य पाणी मिळालं पाहिजे. म्हणजे रोजचा अभ्यास पाहिजे. रोजचं पाणी म्हणजे काय? रोजचा अभ्यास, रोजचं चिंतन. त्याचप्रमाणे त्याला हवा मिळाली पाहिजे, त्याला सूर्यप्रकाश मिळाला पाहिजे. हा सूर्यप्रकाश, हवा आणि पाणी मिळालं म्हणजे रोजचं जे आपलं दैनंदिन कर्तव्य आहे, आपण जे दैनंदिन साधना करतो ती आवश्यक आहे. गुरुने मंत्र दिला पण साधना केली नाही, उपयोग होत नाही. गुरु किती मोठा असू द्या आणि मंत्र किती श्रेष्ठ असू द्या, जर साधना केली नाही तर याचा उपयोग नाही. म्हणून साधना तुमच्या हातात आहे. म्हणून ते म्हणतात श्रुत आणि गृहीत या. आधी ऐका आणि ते साठवा. हे साठवलं, ते साठवण्याची क्षमता, आधी पात्रता निर्माण झाली आपल्यामध्ये. ही पात्रता कशी निर्माण करायची? तर रोजच्या अभ्यासातून ही पात्रता निर्माण होत असते. सहज होणार नाही. सहजच एखादं माठ आपोआप तयार होत नाही. नुसता मातीचा माठ नसतो, माती आधी भाजावी लागते. ती भाजलेली माती असेल म्हणजे तो माती पाण्यामध्ये टाकली, त्याचा चिखल केला आणि मग त्याचा माठ तयार केल्यानंतर ती भाजल्यानंतर मग तो पक्का होतो, भाजल्याशिवाय नाही. मग भाजायचं कशाने? तर या ठिकाणी ज्याला भर्जन असं म्हणतात. हे अंतःकरणातल्या ज्या कामक्रोध लोभ मोह मद मत्सर आहे, या विकार नष्ट झाले म्हणजे भाजला गेला. मडकं भाजलं गेलं तर ते चांगलं, मडकं कच्चा असेल तर उपयोगाचं नसतं. म्हणून आपल्या या जे 6 गोष्टी सांगितल्यात, ज्याला आपण षट अशा प्रकारच्या गोष्टी म्हणतो. 6 कोणत्या? कामक्रोध लोभ मोह मद मत्सर हे नष्ट झाले म्हणजे आपोआपच आपल्या अंतःकरणामध्ये यातून वैराग्य ज्ञान प्राप्त होतं. आणि वैराग्य आणि ज्ञान प्राप्त झालं म्हणजे शम दम उपरती तितिक्षा समाधान शांती, याला आपण शमादी षट असं म्हणतात. शमादी षट म्हणजे शम दम इत्यादी 6 गोष्टी. या शम दम तितिक्षा याने ते भाजलं पाहिजे. आणि या शम दम तितिक्षा समाधान श्रद्धा यांनी भाजलं म्हणजे ते पक्क झालं, त्यातून गळत नाही. मग श्रुत जे ऐकलंय ते कायम राहतं, ते गळत नाही. या दृष्टीने त्यांनी श्रुत गृहीतया असा शब्द वापरलाय. अंतः कुंभीरद्विज श्रेष्ठा. आणि याप्रमाणे आपलं अंतरंग एकदा पक्क झालं, आपलं मन एकदा पक्क झालं, त्याचबरोबर भगवंताची कृपा व्हायला वेळ लागत नाही. ही भगवंताची कृपा ही कशी होते? तर आपल्या अंतःकरणातच भगवंत प्रगटतो. ज्याप्रमाणे प्रत्येकामध्ये ते सामर्थ्य असतं. अग्नीमध्ये उष्णतेचं सामर्थ्य, त्याप्रमाणे भगवंताचं प्रसाद प्राप्त करून घेण्याचं सामर्थ्य अंतःकरणात आहे. पण त्यासाठी आपल्याला साधना मात्र करावी लागते. सहजासहजी हे शक्य होत नाही. तस्माद एकेन मनसा भागवता भगवान सात्वतांपती श्रोतव्य कीर्तव्यश्च ध्येय पूज्यश्च नित्यदा. आपल्याला रोज नित्यदा सातत्याने आपल्याला भगवंताच्या गायनाच्या, त्याचप्रमाणे त्याच्या कीर्तीच्या कथा, त्याच्या चरित्राच्या गाथा आपण ऐकल्या पाहिजे. श्रोतव्य कीर्तितव्यश्च, ऐकल्याही पाहिजे आणि सांगितल्याही पाहिजे. ऐकायच्या आणि सांगायच्या म्हणजे आपोआपच त्या पक्क्या होतात. म्हणून ध्येय पूज्यश्च नित्यदा यदनुध्यासिनायुक्त कर्म ग्रंथी निबंधनम छिंदंती कोविदस्तस्य कोन कुर्यात कथा रतिम. आणि जर सहजच हे साध्य होत असेल, भगवंताच्या कथा भगवंताच्या गाथा ऐकणं, भगवंताच्या गाथा सांगणं, यातून काय होईल? यदनुध्यासिनायुक्ता. हा अशा प्रकारचं अभ्यास झाला. या प्रकारचा अभ्यास आपल्याला करता आला, ज्याच्या प्रकारचा अभ्यास आपण करत गेलं म्हणजे कर्मग्रंथी निबंधनम. सगळ्या कर्मग्रंथी नष्ट होतात. सगळ्या प्रकारच्या कर्मग्रंथी, सगळ्या प्रकारच्या गाठी आपल्या अंतःकरणामध्ये. कशाच्या गाठी येतो? आपल्या अंतःकरणामध्ये कर्माच्या गाठी आहेत. किती आहेत? हजारो जन्माच्या कर्माच्या गाठी आपल्या अंतःकरणात आहेत. एक एक जन्मामध्ये कितीतरी गाठी तयार झाल्या आणि अशा गाठींनी
आपलं अंतःकरण गच्च भरले. कर्माच्या गाठी, मग वेगवेगळ्या प्रकारचे कर्म आहेत. काही कर्म हे आपण दैनंदिन जीवन जगताना त्या कर्माचं फळ भोगतो आणि कर्म नष्ट होतं. परंतु काही कर्म नष्टच होत नाही. ह्या गाठी इतक्या पक्क्या आहेत, ह्या गाठी इतक्या वर्षाच्या आहेत, या गाठी इतक्या जन्माच्या आहेत की त्या गाठीतून आपली सुटका होत नाही. आणि गाठाळपणा जर असेल, जर गाठी निर्माण झाल्या, जशा आपल्या शरीरात नाही का गाठी होत, आपल्या शरीरात गाठी होतात, ज्यालाच आपण कर्करोग म्हणतो, हे गाठीच होतात. कुठून झाल्या हो गाठी? आपल्या शरीरातून झाल्या. बाहेरून कोणी काय लादल्या का? नाही. कॅन्सर, कर्करोग कसं काय झाला? आपल्याच शरीरातून, आपल्याच शरीरात गाठी निर्माण झाल्या, म्हणजे अनारोग्य निर्माण झालं. म्हणजे जशा आपल्या शरीरातच शरीरातल्या गाठी निर्माण होतात. रक्ताच्या गाठी झाल्या, काय हो? काय नाही हो, म्हणजे रक्ताची गुठळीच झाली, रक्ताच्या गाठीच होऊ लागल्या. मग रक्त पातळ होण्यासाठी औषधं सुरू केली. मग कुठून झाल्या रक्ताच्या गाठी? शरीरातूनच झाल्या. म्हणजे तुमच्यामध्ये असलेली असमानता, आपल्यामध्ये असलेलं असमतोल हा गाठी निर्माण करतो. शरीरातल्या गाठी रक्ताच्या गाठी आहेत. त्याचप्रमाणे आपल्या शरीरात वेगवेगळ्या प्रकारच्या ग्रंथी, मग ह्या ग्रंथी कधी कधी मूत्रपिंडात ग्रंथी तयार होतात आणि मग आपण म्हणतो काय झालं म्हणले, काही नाही, त्रास होऊ लागला म्हणले, पोट दुखू लागलं. ग्रंथी निर्माण झाल्या, गाठी तयार झाल्या, यातून आपल्याला रोग तयार होतात. रोग आणि ज्याला आपण पाषाण म्हणजे अश्मरी, अश्म म्हणजे छोटे छोटे खडे तयार होतात, मूत्र खडे, मूतखडे ज्याला आपण म्हणतो. आणि मग त्याला औषधं घ्यावे लागतात. आयुर्वेदिक औषधं आहेत, ॲलोपॅथिक औषधं आहेत, किंवा मग ऑपरेशन करा. नाही तर म्हणे ऑपरेशन करा म्हणजे काय, गाठी काढून टाका. ह्या ऑपरेशन शिवाय ही गाठ निघणार नाही. सुरुवातीला औषधाने बघू म्हणले, औषधाने नाही कमी झालं तर मग ऑपरेशन करू. म्हणजे शेवटी ऑपरेशन पर्यंतची वेळ येते. ती वेळ येऊ नये म्हणून ते म्हणतात आधी कथा आहे का, आधी भगवंताच्या गाथा आहे का, म्हणजे हृदयातल्या गाठी आपोआप कमी होतील. ऑपरेशनची वेळ यायची नाही, आपोआप. पाणी पित राहा म्हणले भरपूर, पाणी पित राहिलं म्हणजे आपोआपच मूतखडे कमी होतात. का हो? म्हणजे पाण्याने नष्ट होतात. मग नाही तर मग अश्मरी सारखं औषध आहे, पाषाणभेद सारखं औषध आहे, वनस्पती आहे. पण पाण्याने जर, जी गोष्ट पाण्याने नष्ट होणार आहे त्याला औषध कशाला? जी गोष्ट गुळाने मरणार आहे त्याला विष कशाला? म्हणून पाणी हे जीवन कशामुळं म्हटलंय तर पाणी हे जीवन आहे. या दृष्टीने आपल्या शरीरातल्या गाठी जशा पाण्याने नष्ट होतील, पाण्याने प्रवाहित होतात, त्यामध्ये असलेला घट्टपणा कमी होतो आणि पातळपणा निर्माण होतो, म्हणजेच त्या प्रवाही होतात, पाण्याबरोबर निघून जातात. त्याप्रमाणे भगवंताची कथा म्हणजे पाणी आहे. भगवंताची कथा, भगवंताची गाथा म्हणजे पाणी. त्यातून आपल्या अंतःकरणातल्या गाठी सुद्धा विरघळून जातात. जशा शरीरातल्या गाठी तशाच अंतःकरणातल्या गाठी आहेत. आणि ह्या गाठी अंतःकरणामधल्या छिद्यन्ते हृदय ग्रंथीर भिद्यन्ते सर्व संशया, जसं उपनिषदात म्हटलंय त्याप्रमाणे ते म्हणतात कर्मग्रंथी निबंधनम. या कर्मग्रंथी सुटतात, मोकळ्या होतात, त्या ढिल्या होतात. त्या गाठी या ठिकाणी राहत नाहीत, त्या पातळ व्हायला लागतात आणि आपोआपच आपलं शरीर या रोगापासून जसं मुक्त होतं त्याप्रमाणे इथे सुद्धा संसार रोगापासून आपलं मन मुक्त होतं. आणि छिंदंती कोविदस्तस्य कोण कुर्यात कथा रतिम. आणि जर इतक्या सोपेपणाने अंतःकरणातल्या गाठी नष्ट होत असतील तर कोण भगवंताच्या कथेबद्दल रुची निर्माण करणार नाही? कोण भगवंताच्या कथेबद्दल आवड निर्माण कोणाच्या मनात होणार नाही? कोण कुर्यात कथा रतिम. कोणाला भगवंताची कथा आवडणार नाही? हो, आवडेल. कारण ज्या भगवंताच्या कथेने गोडी प्राप्त होते, कारण कथेमध्ये रस असतो त्यामुळे गोडी प्राप्त होते. म्हणजे जी गोष्ट गुळाने मरणारी आहे त्याला विषाची गरज नाही. गुळाने दोन्ही गोष्टी होतील, खायला गोड लागेल आणि औषध म्हणूनही उपयोग होईल. त्याप्रमाणे कथा भगवंताची ऐकायलाही गोड आहे आणि परिणामी गोड आहे. हे म्हणून त्यांना हे सांगायचे की दोन्ही कार्य एकाच कथेने होतात. ऐकायला गोड वाटणारी आहे, त्याचप्रमाणे अंतःकरणातल्या ग्रंथी नष्ट करणारी आहे,
म्हणजे परिणामाच्या दृष्टीने चांगली आहे आणि श्रवणाच्या दृष्टीने चांगली आहे. काही गोष्टी अशा असतात की खाताना एखादं कडू औषध आहे, आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये जर आपल्याला काही रोग झाले, काही आपली साखरच वाढली, म्हणजे काय करावं, म्हणजे रोज लिंबाचा रस प्या. लिंबाचा रस हो कडू लागतो, मग काय होतं, साखर कमी करायची झाली तर तुम्हाला कडू पिणं भागच आहे. म्हणले अहो गुळवेलचा रस प्या, म्हणले अहो कडू आहे, हो गुळवेलचा रस कडू आहे, लिंबाचा रस कडू आहे, पण परिणाम चांगला आहे. पण इथे तसं नाहीये, इथे ऐकायलाही कथा चांगली आहे आणि परिणामालाही चांगली आहे. दुहेरी लाभ जर याचा असेल तर कोण कुर्यात कथा रतीम, तर मग कथेबद्दल कोणाला प्रेम वाटणार नाही. शुश्रूषो श्रद्धानस्य वासुदेव कथा रुची स्यान महत्सेवया विप्राह पुण्य तीर्थ निषेवणात. आणि म्हणून या कथेने ही पुण्यकारक अशा प्रकारची कथा आपण या ठिकाणी ऐका. ही पुण्यकारक कथा शुश्रूषो श्रद्धानस्य, मात्र श्रद्धापूर्वक ऐका. श्रद्धा अंतःकरणात असली पाहिजे. श्रद्धापूर्वक भगवंताची कथा ऐकली तर आपोआपच तो लाभ झाल्याशिवाय राहणार नाही. मात्र श्रद्धा नसेल तर लाभ होणार नाही. श्रद्धा अंतःकरणात ठेवा. भगवंताची कथा ही परिणाम केल्याशिवाय राहणार नाही. आणि स्यान महत्सेवया विप्राह पुण्य तीर्थ निषेवणात. हे या ठिकाणी सूत म्हणतात, शौनकादिका हो, माणसाला तीर्थाच्या ठिकाणी गेलं म्हणजे माणूस पवित्र होतो. पण या ठिकाणी भगवंताची कथा ही तीर्थाचं तीर्थ आहे, जी तीर्थाच्या ठिकाणी सुद्धा तीर्थत्व प्राप्त करून देणारी आहे. पावित्र्याच्या ठिकाणी ही पावित्र्य. जर आपण गंगेच्या ठिकाणी गेलो, सगळेच लोक गंगेवर जातात आणि आपलं पाप धुवून काढतात, मग गंगेने कुठे जावं म्हणले. गंगेच्या ठिकाणी सगळेजण जातात आणि आपलं पाप धुवून काढतात, मग गंगेने कुठे जावं आपलं पाप धुवून काढायला. ते म्हणतात हो तो एक प्रश्नच आहे, गंगेने कुठे जावं. ते म्हणतात गंगा ही पवित्र आहे, पण लोकांनी पाप धुतल्यामुळं ती जर अपवित्र झाली तर संतांची पावलं तिला पवित्र करतात. तर संतांची पावलं तिला पवित्र करतात. भगवंताची कथा तिला पवित्र करते. आणि म्हणून स्यान महत्सेवया विप्राह पुण्यतीर्थ निषेवणात. ही कथा महत्सेवा ज्याला ज्या ठिकाणी घडते त्याला धर्माविषयीचं प्रेम उत्पन्न होतं. जे तीर्थाच्या सेवनाने निष्पाप झालेले आहेत आणि ज्या पुरुषाला महत्सेवा घडते, महत्सेवा म्हणजे महापुरुषांची सेवा, संत सेवा ज्याला घडते त्यालाच धर्माविषयीची श्रद्धा उत्पन्न होते, त्यालाच भगवंताविषयीची श्रद्धा उत्पन्न होते. आणि शृण्वतां स्वकथां कृष्ण पुण्यश्रवण कीर्तनः हृद्यंतस्थो ह्य भद्राणी विधुनोति सुरत्सताम. आणि ही कथा ऐकल्याबरोबर अंतःकरण पवित्र होतं. भगवंताची कथा आपण कानाने ऐकल्याबरोबर कान पवित्र होतात, कारण ती गोड आहे, ऐकायला गोड आहे. आणि ती मनात गेल्याबरोबर मनही पवित्र होतं. ह्या भद्राणी, जे अभद्र आहे, जे वाईट आहे ते नष्ट होतं. ज्याप्रमाणे सूर्यप्रकाश आल्याबरोबर अंधार नाहीसा होतो, सूर्यप्रकाश आल्याबरोबर अंधाराचं अस्तित्वच राहत नाही, त्याप्रमाणे भगवंताच्या कथेचं श्रवण झाल्याबरोबर मनामध्ये कुठेही अभद्र शिल्लक राहत नाही, वाईट गोष्ट शिल्लक राहत नाही. या ठिकाणी अभद्राला जागाच उरत नाही. म्हणून हृद्यंत असतो ह्या भद्राणी विधुनोति सुरत्सताम. ताबडतोब भगवंताची कथा ही धुवायला सुरुवात करते. भगवंताच्या कथेमध्ये एक एवढी ताकद आहे, ज्याप्रमाणे एखादी डिटर्जंट पावडर आपण टाकतो आणि कपडे धुतो, ते जसं डिटर्जंटच्या परिणामाने कपडे स्वच्छ होतात, पाण्याने आणि डिटर्जंटने कपडे स्वच्छ होतात, त्याप्रमाणे भगवंताच्या कथेने अंतःकरणातले हेभद्र, अंतःकरणातलं अभद्र, अंतःकरणातलं पाप, अंतःकरणातील पापवासना, अंतःकरणातील बाकीच्या सगळ्या दुष्ट प्रवृत्ती ह्या नष्ट व्हायला लागतात. आणि विधुनोति सुरत्सताम, धुवून टाकल्या जातात. नष्ट प्रायेष्व भद्रेषु नित्यं भागवत सेवया भगवत उत्तम श्लोकी भक्तिर्भवती नैष्ठिकी. आणि सगळ्या प्रकारचे नष्ट वाईट गोष्टी नष्ट होऊन सगळ्या प्रकारचे अभद्र नष्ट होतात. नष्ट प्रायेष्व भद्रेषु, पण नित्यं भागवत सेवया, नित्य तुम्ही म्हणाल एकदा केलं
एकदा धुवून काढला कपडा तर काही स्वच्छ राहील का हो वर्षभर? एकदा धुतला ना आम्ही, अहो एकदा धुतला तर काय वर्षभर स्वच्छ राहील का? रोज धुवावा लागेल. दररोजचं धुणं असेल तर कपडा स्वच्छ राहील, दररोजचं धुणं असेल तर आपले शरीर स्वच्छ राहील. कधीतरी महिन्यातून एकदा स्नान करून जमणार नाही, रोज स्वच्छता ठेवावं लागेल. ते म्हणले नाही हो, एकदा हात धुतले, आता काय करोना गेला? नाही 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 म्हणले, दिवसातून 4-4 वेळेला हात धुवा म्हणले, आणि तेही स्वच्छ अशा प्रकारच्या साबणाने धुवा. ते इतक्या वेळेला धुवा, इतक्या सेकंद धुवा. का बरं सांगितलं असं? काही ज्ञानी लोकांनी सांगितलंय ना. आरोग्य संपन्न होण्यासाठी कुठल्याही प्रकारच्या या जंतूचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून आपल्याला जे वैज्ञानिक सांगतात, आरोग्य सेवक सांगतात किंवा डॉक्टर लोक सांगतात, त्याचं कारण काय त्यांना कळतं म्हणून सांगतात. तसं या ठिकाणी संतांना, सूत महाराजांना हे कळतं म्हणून ते सांगतात की तुम्ही एकदा नाही, नित्यम भागवत सेवया, नित्य भागवत सेवा करा, नित्य भगवंताची सेवा करा, तरच हे अभद्र नष्ट होईल. नाही ते एकदा घर झाडलंय आता महिनाभर झाडायची गरज नाही असं होऊन चालत नाही. रोज झाडावं लागतं, रोज स्वच्छता ठेवावी लागते, रोज पूजा करावी लागते. त्याप्रमाणे दररोज जर असेल तर हळूहळू याच्यातला अभद्र नष्ट होईल. म्हणून नित्यम शब्द वापरलाय. यातला एकही शब्द व्यर्थ नाहीये. नित्यम भागवत सेवया भगवद्गीतेत्तम श्लोके भक्तिर्भवति नैष्ठिकी. आणि अशा प्रकारे जर केलं तर भक्ती, नैष्ठिकी भक्ती निर्माण होते. भक्ती 2 प्रकारची, त्यापैकी नैष्ठिकी भक्ती म्हणजे निष्ठापूर्वक अशा प्रकारची भक्ती या ठिकाणी निर्माण होते. निष्ठा आपल्या अंतःकरणात निर्माण होते. निष्ठा म्हणजे एखाद्या जात्याला जसा खुंटा असावा त्याप्रमाणे तो खुंटा बळकट असेल तर जातं फिरेल. त्याप्रमाणे हा रोजच्या रोज त्याला टक्के टोणपे खात खात खात, जसं खुंट्याला बळकट करण्यासाठी आपल्याला वरतून ठोकावं लागतं त्याप्रमाणे रोज या ठिकाणी आपला ठोका बसला पाहिजे भक्तीचा, तर ती भक्ती नैष्ठिकी बनते, पक्की बनते. आणि मग ती काही निघत नाही, ती काही बाजूला जाणार नाही. म्हणून भक्तिर्भवति नैष्ठिकी तदा रजस्तमो भावा का कामा लोभा दयाश्चये. याप्रमाणे आपलं मन प्रसन्न करण्यासाठी आपल्याला भक्तीची गरज आहे. आणि मुक्त संग कशा प्रकारचं, मुक्त संग जीवन, मुक्तीचं जीवन आपण कसं जगावं हे या ठिकाणी त्यांनी सांगितलंय. विद्यते हृदय ग्रंथिश्चिद्यन्ते सर्व संशयाः क्षीयन्ते चास्य कर्माणि दृष्ट एवात्मनीश्वरे. ज्याप्रमाणे हे सूत म्हणतात शौनकादिका हो, याप्रमाणे भगवंताची भक्ती ही आपण भगवंताच्या कृपेसाठी केली पाहिजे. भगवंताची कृपा या ठिकाणी आपल्याला प्राप्त करण्यासाठी भक्तीची गरज आहे. ही भक्ती नैष्ठिकी भक्ती आवश्यक आहे. ही कधी प्राप्त होईल जर नित्य भागवताचं सेवन केलं, नित्य भगवंताचं नामगुणानुवर्णन केलं, त्याचप्रमाणे गुणानुस्मरण केलं तरच शक्य आहे. आता या ठिकाणी उद्याच्या चिंतनामध्ये आपल्याला सत्व रज तम हे प्रकृतीचे गुण कसे आहेत या संबंधीचे जे वर्णन करतील आणि सूत शौनकादिकाचा संवाद जो होईल तो सगळा भाग उद्या सांगण्यात येईल. हरे नमः. पुंडली कवर्ते हर विठ्ठल सीताकांत स्मरण. जय जय राम. पार्वती पते हर 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 महादेव. श्रीमज्जनार्दन गुरुमूर्तये नमः.